काही वर्षांपूर्वीच ती मिस पुणे झाली होती। काही दिवसांपूर्वी ती एक मॉडेल तेलुगू चित्रपटातली अभिनेत्री म्हणून होती आणि आता त्याच मॉडेलच्या त्याच अभिनेत्रीच्या मृत्यूची मिस्ट्री समोर येते। एका खासगी कंपनीत ती काम करत होती। मॅट्रिमोनियल साइटवरनं तिची एका तरुणाशी ओळख झाली। त्याची आई रिटायर्ड जज, दोघांचं लग्नही झालं। आता तिचा मृतदेह मागच्या 6 दिवसांपासून शवागारात पडून आहे। एसआयटी या एका गरोदर महिलेच्या मृत्यूचा तपास करते। तिच्या मृत्यूभोवती संशय आहे। या महिलेनं आत्महत्या केली की तिला मारलंय याचं गूढ आता वाढलंय। ट्विशा शर्मा ही मॉडेल ॲक्ट्रेस। महाराष्ट्राशी तिचं कनेक्शन सांगायचं झालं, ती काही वर्षांपूर्वी मिस पुणे झाली होती। तिने MBAची डिग्री घेतली होती। या व्यतिरिक्त तिने मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रात सुद्धा काम केलंय। तिने 5-6 तेलुगू चित्रपटात काम केलं होतं आणि महत्त्वाचं ते म्हणजे की ती योगा ट्रेनर म्हणूनही काम करत होती। मॅट्रिमोनियल साइटवरनं ती आणि समर्थ सिंह यांची ओळख झाली। साधारण 2024 मध्ये ते दोघे एकमेकांना भेटले। दोघांमध्ये मैत्री आणि प्रेम त्यानंतर वाढत गेलं। अवघ्या काही महिन्यातच त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि डिसेंबर 2025 मध्ये त्यांचं लग्न झालं। ट्विशा गुडगावमधल्या एका खासगी कंपनीत काम करत होती, पण लग्नानंतर तिने नोकरी सोडली आणि ती तिच्या सासरी म्हणजे भोपाळमध्ये राहायला आली। तिचा पती वकील, त्याची आई ही रिटायर्ड जज, त्यामुळे सुखवस्तू असंच हे कुटुंब। आणि ट्विशा सुद्धा सुखवस्तू कुटुंबातनंच आलेली, त्यामुळे तिला फारशी ॲडजस्ट होण्यासाठी काही वेळ सुद्धा लागली नाही आणि कुरबुर सुद्धा करावी लागली नाही। हे अवघे काही महिने असंच छान चाललं होतं। त्यानंतर समोर आली तिच्या मृत्यूची बातमी। ट्विशाचा मृत्यू ही आत्महत्या की तिला मारलंय असा संशय सध्या व्यक्त करण्यात येतोय। हा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा ट्विशाच्या माहेरच्यांनी तिची डेथ बॉडी स्वीकारायला नकार दिला। तसंच दिल्लीच्या एम्स रुग्णालयात तिचं पुन्हा पोस्टमॉर्टम व्हावं अशी तिच्या वडिलांनी मागणी सुद्धा केली। ट्विशाचा मृत्यू 11 मेला झाला आणि त्यानंतर तिचा मृतदेह अजूनही शवागारातच आहे। दरम्यान एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ ट्विशाच्या मृत्यूच्या त्या रात्रीचा आहे, ज्यात ट्विशा एकटीच हातात रस्सी घेऊन घरात असलेल्या शिड्या चढून वरच्या बाजूला जाताना दिसतेय। त्याच्या थोड्याच वेळात त्याच शिड्यांवर वरच्या भागावर एक पुरुष एका व्यक्तीला CPR देताना दिसतोय। दरम्यान हे सगळं सुरू असताना त्याच घरातली एक वृद्ध महिला त्या आधीच्या जिन्यावरनं दोनदा ये-जा करते आणि तिथंच जवळ असलेल्या एका रूममध्ये शिरते, पण तिचं लक्ष नाही की वरच्या जिन्यावर काय घडतंय। त्यानंतर थोड्या वेळात आणखीन एक माणूस येतो, तो थोडासा घाबरलेला दिसतो। शिड्या चढून तो वर जातो। त्यानंतर ती वृद्ध महिला खोलीतनं बाहेर येते, वर जे काही सुरू आहे त्याकडे बघते, काहीतरी बोलते। अर्थात CCTVचं हे फुटेज आहे, त्यामुळे आवाज येत नाहीये। आणि त्यानंतर ती वृद्ध महिला पुन्हा एका रूममध्ये जाते आणि पुन्हा खांद्याला एक बॅग लावून बाहेर येते। आता ती वृद्ध महिला जिने उतरून खाली जाते। मागून 3 माणसं एका महिलेला उचलून खाली आणतायत। CCTVचं हे फुटेज आपण इथं दाखवत नाही आहोत, पण CCTVच्या फुटेजमध्ये ही गोष्ट पाहायला मिळते। आता जे CCTV फुटेज मी सांगते त्या CCTV नुसार ती ट्विशाच आहे, जिला 3 पुरुष उचलून खाली आणतायत। त्यातला एक तिचा स्वतःचा पती आहे। हो, ती ट्विशाच होती, जिला रुग्णालयात नेल्यानंतर तिथं तिला मृत घोषित केलं। जी वृद्ध महिला जिन्यावरनं ये-जा करत होती ती तिची सासू रिटायर्ड जज। जिन्यावर जो ट्विशाला CPR देतोय तो तिचा पती समर्थ सिंह। या CCTV मध्ये या वृद्ध महिलेची जी बॉडी लँग्वेज दिसते त्याच्यावरनं त्यांच्याच घरातली सून बेशुद्ध पडलीये किंवा तिचा मृत्यू झालाय याबाबतची काही माहिती तिला नाही असं दिसतंय, किंवा तिला त्याचा काही फारसा फरक पडत नाही असंही म्हणता येऊ शकेल। ट्विशाला रुग्णालयात नेल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं। जे CCTV फुटेज समोर आलंय ते या घटनेतला महत्त्वाचा पुरावा मानला जातोय। ट्विशाच्या भोपाळच्या एम्समध्ये झालेल्या पोस्टमॉर्टममध्ये ट्विशाचा मृत्यू फाशी लावून झाल्याचं म्हटलंय। ती आत्महत्या असा त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आलाय आणि त्यामुळे ट्विशाचे कुटुंबीय म्हणजेच ट्विशाचे माहेरचे लोक संतापले आहेत। ट्विशा 2 महिन्यांची गरोदर होती आणि साधारण 1 आठवड्यापूर्वी तिचा गर्भपात करण्यात आल्याचंही या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधनं उघड झालंय। ट्विशाच्या शरीरावर मृत्यूपूर्वीच्या काही जखमा असल्याचंही या पोस्टमॉर्टममध्ये नमूद केलंय। ट्विशाचा कान, हात आणि शरीराच्या काही भागांवर या जखमा आहेत। तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की ट्विशाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत, पण त्या जखमांची दखल ही पोस्टमॉर्टमनं घेतलेली नाहीये आणि याच जखमांचा आधार घेत किंवा याच जखमांबद्दल सांगत आरोप करण्यात आलाय की हुंड्यासाठी ट्विशाचा बळी घेतला गेलाय।
ट्विशाला मारहाण केली आणि त्यात झालेल्या तिच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून दाखवण्यात येते असा आरोप तिच्या माहेरच्यांचा आहे. ट्विशाचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोपही तिच्या कुटुंबियांनी केलाय. सासरी भोपाळमध्ये राहण्यासाठी ट्विशाला आपली नोएडातली नोकरी सोडावी लागली होती. त्यामुळे तिच्या घरातले तिला बेकार म्हणून हिणवायचे असं सुद्धा ट्विशाच्या माहेरच्यांचं म्हणणं आहे. ट्विशाच्या कुटुंबियांनी तिच्या नावावर 20 लाख रुपयांचे शेअर्स आणि काही गुंतवणूक ठेवली होती. तिच्या माहेरच्यांचा आरोप आहे की ट्विशाच्या नावे असलेली ही गुंतवणूक, ही जी काही पुंजी आहे ती सासरच्यांच्या नावे करण्यासाठी ट्विशावर दबाव टाकण्यात येत होता. ट्विशाची सासू जी भोपाळमध्ये जज होती तिला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. तिनं ट्विशावर आरोप केलाय की ट्विशाला ड्रग्सची सवय होती आणि तिच्या कुटुंबियांनी तिला जबरदस्ती एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत ढकललं होतं. ट्विशाला हे बाळ किंवा हे गरोदरपण नको होतं आणि तिला गर्भपात करायचा होता. ती गरोदर असतानाही ड्रग्स घ्यायची असे आरोप तिच्या सासूनच केले आहेत. तिनं जो काही जामिनासाठीचा अर्ज केलाय त्यात या सगळ्यांचा उल्लेख केलाय. तर ट्विशाच्या माहेरच्यांचं म्हणणं आहे की ट्विशानं गर्भपात करावा म्हणून तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. तिला मानसिक त्रास दिला जात होता. अमर उजालाच्या वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार मृत्यूच्या 10 मिनिटांआधी ट्विशानं तिच्या आईला आणि भावाला फोन केला होता. आता सहन होत नाही असं तिनं तिच्या कुटुंबियांना त्यावेळेस रडत सांगितलं होतं. ट्विशाला पुन्हा नोएडाला परतायचं होतं आणि तिनं त्यासाठी रेल्वे तिकीट सुद्धा बुक केलं होतं. त्यानंतर काही मिनिटातच तिच्या सासूचा फोन तिच्या माहेरच्यांना गेला आणि ट्विशानं आत्महत्या केली आहे याची बातमी दिली गेली. ट्विशाच्या आईचे आणि तिचे म्हणजेच ट्विशाचे व्हॉट्सअप चॅट समोर आले, ज्यात ट्विशानं आईकडे मानसिक छळाची तक्रार केल्याचं दिसतंय. मी फसले, माझं जीवन आता नरकासारखं झालंय, माझा नवरा माझ्याशी बोलत सुद्धा नाही. ट्विशानं तिच्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना अनेकदा चॅटवरनं ही गोष्ट सांगितली होती. गरोदर ट्विशावर तिचे सासरचे संशय घेत असल्याचं देखील ट्विशानं आपल्या माहेरच्यांना कळवलं होतं. तिच्या नवऱ्याचं समर्थचं म्हणणं होतं की ट्विशाच्या पोटातलं बाळ त्याचं नाही, ते कोणा दुसऱ्याचंच आहे. दरम्यान तिच्या सासूला, जी रिटायर्ड जज आहे, ज्यांचं नाव गिरबाला सिंग, अटकपूर्व जामीन मिळाला. त्यात तिनं आरोप केलाय की ट्विशा ड्रग्ज घ्यायची, ती गरोदर असतानाही ड्रग्ज घ्यायची असा सुद्धा आरोप हा तिच्या सासूनं केलाय. ट्विशाला ड्रग्ज मिळाले नाही की तिचे हातपाय थरथरायला लागायचे, तिला ड्रग्ज मिळाले नाही तर ती विचित्र वागायची. ट्विशाच्या कुटुंबियांनी हे आरोप अर्थातच फेटाळले आहेत. काही माध्यमांवर ट्विशाच्या कुटुंबियांच्या मित्रमैत्रिणींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात काही ॲक्टर ॲक्ट्रेस सुद्धा आहेत, ज्यामध्ये तिच्या एका मैत्रिणीनं सांगितलंय की ट्विशानं लग्नानंतर बोलणं थांबवलं होतं. ती संपर्कात फारशी राहत नव्हती. भरपूर त्रास होतोय पण आता काही सांगता येणार नाही असं तिनं तिला एकदा फोनवर सांगितल्याची आठवणही तिने सांगितली होती. ट्विशाचा पती, जो स्वतः व्यवसायानं वकील आहे, तो समर्थ सिंह सध्या फरार आहे. त्यानं अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आलाय आणि भोपाळच्या स्थानिक पोलिसांनी समर्थ सिंहवर 10,000 रुपयांचं बक्षीस लावलंय. ट्विशाच्या कुटुंबियांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये ट्विशाचं पोस्टमॉर्टम करावं अशी मागणी केली आहे. तसंच भोपाळचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्याच्यावर कुटुंबियांनी आक्षेप घेतलाय. ज्या रस्सीनं फास लावून घेतला ती रस्सी फॉरेन्सिकसाठी पाठवलीही नसल्याचं यानंतर उघड झालंय. या प्रकरणात 6 सदस्यांच्या SIT समितीकडून सध्या तपास सुरू झालाय. जोवर ट्विशाचा पोस्टमॉर्टम दिल्लीच्या एम्समध्ये होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा ट्विशाच्या माहेरच्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळेच मागच्या 6 ते 7 दिवसांपासून हा ट्विशाचा मृतदेह तिथंच शवागारात पडून आहे. भोपाळ पोलिसांव्यतिरिक्त इतर राज्यातल्या पोलिसांकडून ट्विशाच्या मृत्यूचा तपास व्हायला हवा अशी तिच्या माहेरच्यांची मागणी आहे. त्याचं कारण ते असं सांगतायत की ट्विशाची सासू ही रिटायर्ड जज आणि वकील आहे तिचा पती. त्यामुळे मग तपासावर परिणाम होण्याची, तपासावर दबाव टाकल्या जाण्याची भीती आहे आणि म्हणून हा तपास इतर कुठल्या तरी पोलीस स्टेशनकडनं किंवा इतर राज्यातल्या पोलिसांकडनं व्हायला हवा. या प्रकरणात CCTV मध्ये ट्विशाच्या सासूचं वागणं थोडं खटकणारं वाटतं, पण त्या जज होत्या त्यामुळे कदाचित त्यांना या अशा घटनांबाबत माहिती असावी म्हणून त्या पॅनिक झाल्या नसाव्यात असा आपण एक अर्थ काढू शकतो. पण मग ट्विशा गरोदर होती तर तिचं असं अचानक बेशुद्ध होणं किंवा तिला चक्कर येणं हे त्यांना नॉर्मल कसं वाटू शकतं आणि त्यावेळेस त्यांची धावपळ का दिसत नाही असा प्रश्न पडतोच. ट्विशाच्या मृत्यूनंतर तिचा पती, जो स्वतः पेशानं वकील आहे, फरार का झाला हा सुद्धा प्रश्न आहे. भीतीनं तो फरार झाला असेल कदाचित, पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं हे बाळ नाही असा आरोप जेव्हा त्याच्यावर होतो आहे तेव्हा सुद्धा त्यानं या सगळ्या संदर्भामध्ये समोर येऊन काही माहिती का दिलेली नाहीये. ट्विशाला हॉस्पिटलला नेलं तेव्हा तिचा पती तिथेच होता. घरामध्ये ट्विशाला CPR देण्याचा प्रयत्नही त्यानं केला होता. जे CCTV मध्ये दिसतंय त्यानुसार आपण तसा अंदाज काढू शकतो.
दोन्ही बाजूंनी होणाऱ्या आरोपांमुळे ट्विशाचा मृत्यू झाला की आत्महत्या होती याचं गूढ आता वाढतच चाललंय। या प्रकरणामध्ये हुंडाबळीची केस रजिस्टर करण्यात आलेली आहे, पण प्रश्न आहे ते म्हणजे की ट्विशानं इतक्या सगळ्यांकडे तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची तक्रार केली होती, मग तिच्या कुटुंबियांनी त्याच वेळी काही पावलं का उचलली नाहीत? का ते या घटनेची वाट बघत राहिले? तसंच ट्विशाची जज सासू जसं म्हणते त्याप्रमाणे ट्विशाला जर का ड्रग्सचं व्यसन होतं तर ते व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न का केले गेले नाहीत? आणि अशाही परिस्थितीत ट्विशा गरोदर राहू नये याबद्दलची काळजी का घेतली गेली नाही? असे अनेक प्रश्न आहेत। अर्थात तपासात या बाबी समोर येतील। ही आत्महत्या की ही हत्या याचं गूढ उकळणं महत्त्वाचं आहे।